कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात दोन राजकीय पैलवान कायम आमने सामने उभे राहतात. सतेज उर्फ बंटी पाटील यांचं नाव घेतलं की समोर धनंजय महाडिक यांचं नाव येतच. पण 2019 नंतर कोल्हापूरच्या राजकारणात आणखी एक संघर्ष सातत्याने पाहायला मिळू लागला आणि तो म्हणजे सतेज पाटील विरुद्ध राजेश क्षीरसागर. आरोप प्रत्यारोप, पत्रकार परिषद, राजकीय टीका आणि एकमेकांवर सातत्याने होणारे हल्ले यामुळे या संघर्षाने वेगळीच दिशा घेतली. आता पुन्हा एकदा संघर्षाला नवीन किनार मिळाले. कारण ठरले राजेश क्षीरसागर यांचा कथित व्हिडिओ. हा व्हिडिओ मुद्दाम व्हायरल करण्यात आला असून आपली राजकीय बदनामी करण्यासाठी सतेज उर्फ बंटी पाटील यांनीच हे षडयंत्र रचल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांच्या पुत्राकडून केला जातोय. मात्र हा वाद आजचा नाहीये. मग सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर यांच्यातील संघर्ष नेमका कधी सुरू झाला? खरंच सतेज पाटील यांनी राजेश क्षीरसागरांचा व्हिडिओ बाहेर आणला का? आता नेमकं काय झालंय आणि हा वाद कुठून कसा सुरू झाला हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत. त्याचं झालं असं की ठाकरे गटाचे नेते रविकरी नंगोले यांनी पत्रकार परिषद घेत एक कथित व्हिडिओ समोर आणला. या व्हिडिओमध्ये आमदार राजेश क्षीरसागर हे तब्बल 40 लाख रुपयांची मागणी करत असल्याचा दावा करण्यात आला. हा व्हिडिओ काही मिनिटातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि कोल्हापूरच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं. मात्र या प्रकरणाला लगेचच राजकीय वळण मिळालं. राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी या संपूर्ण प्रकरणामागे काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या काळातही हाच व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न झाला होता आणि आता पुन्हा त्याच पद्धतीने तो बाहेर काढण्यात आला. दरम्यान राजेश क्षीरसागर यांनीही या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की हा व्हिडिओ एडिट करून एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलाय. आपण कोणाकडेही पैसे मागितलेले नाहीयेत असा दावा त्यांनी केलाय. त्याचबरोबर हा व्हिडिओ सतेज पाटील यांनीच जाणीवपूर्वक बाहेर आणल्याचा आरोपही करण्यात आला. आता या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच हा व्हिडिओ नेमका कुणी आणि कोणत्या उद्देशाने व्हायरल केला, त्यामागे खरेच सतेज पाटील यांचा हात होता का की हा केवळ राजकीय आरोप आहे हे स्पष्ट होणार आहे. मात्र त्याचबरोबर सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर यांचा राजकीय संघर्ष नेमका कसा सुरू झाला आणि तो आजपर्यंत कसा वाढत गेला हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात सुमारे 40,000 मतांचा गठ्ठा असलेला कसबा बावडा परिसर हा इथला महत्त्वाचा गड आहे. 2009 आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत राजेश क्षीरसागर यांना बावड्यातून साथ मिळाली. पण 2019च्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी दिवंगत चंद्रकांत जाधव यांना भाजपमधून राष्ट्रीय काँग्रेसमध्ये येऊन उत्तरचा आमदार केलं. त्यानंतर राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील यांच्यातील राजकीय वितुष्ट वाढलं. पण तरीही यानंतर पोटनिवडणुका झाल्या. यातही राजेश क्षीरसागर यांचा पराभव झाला. पण 2024च्या निवडणुकीत सतेज पाटील यांचा टोकाचा विरोध असतानाही राजेश क्षीरसागर निवडून आले. मधल्या काळात पाटील यांचे खास कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटातही गेले. विशेष म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात महायुती विरुद्ध आघाडीपेक्षा महायुती विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना पाहायला मिळाला होता. त्यावेळी सतेज पाटील यांनी राज्य निवडणूक मंडळाचे अध्यक्ष असलेले राजेश क्षीरसागर यांच्यावर पाईपलाईन खरेदीत तब्बल 70 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला होता. इतकंच नाही तर कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला. पण यानंतर याच जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला. याच प्रवेशावर प्रतिक्रिया देताना सतेज पाटील म्हणाले, जयश्री जाधव यांच्यावर व्यावसायिक दबाव आणण्यात आला, त्यामुळेच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असा दावा सतेज पाटलांनी केला होता. पण याच आरोपांना प्रत्युत्तर देताना राजेश क्षीरसागर यांनी जोरदार पलटवार करत आमदार सतेज पाटील यांच्यावर होत असलेल्या आरोपांची आम्ही चौकशीची मागणी केली असती तर अनेक गोष्टी बाहेर आल्या असत्या असा टोला लगावला. यानंतर महापालिकेच्या निवडणुकाही पार पडल्या. यानंतर कामकाजावरून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष वाढला. महापालिकेचे अधिकारी आपला ऐकत नसल्याचा आरोप करत राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला होता. त्यावरच सतेज पाटील यांनी मिश्कील शैलीत प्रतिक्रिया देत अधिकाऱ्यांनी दुसरं कुणाचं ऐकलं नसेल म्हणून ते हक्कभंग आणत असतील असा टोला लगावला. यानंतर 100 कोटी रुपयांच्या रस्ता विकासाच्या अहवालावरून पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद पेटला होता. सतेज पाटील यांनी या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महापालिका निवडणुकीपर्यंत हे रस्ते टिकले तरी धन्यता मानावी लागेल अशी टीका केली. इतकंच नाही तर त्यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करत संबंधित रस्ते प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणीही केली होती. याच टीकेला राजेश क्षीरसागर यांनी सडेतोड उत्तर देत कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावर येऊन खुली चर्चा करण्याचं आव्हान दिलं होतं.
कोणत्याही मंचावर या, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तयार आहे. सतेज पाटील यांनी स्वतःचे उद्योग वाढवण्याशिवाय दुसरं कोणतं काम केलं, असा सवालही करत खरमरीत टीका केली होती. हे आता फक्त काही उदाहरण झाली. यापूर्वीही काळम्मावाडी पाणी पुरवठा, 100 कोटींचे रस्ते, शक्तीपीठ महामार्ग, कोल्हापूरचा टोल अशा अनेक गोष्टीवरून या दोघांमधील संघर्ष अनेकदा रंगलाय आणि अनेकदा तो वैयक्तिक पातळीवरही गेलाय. अनेक वेळा दोघांनी एकमेकांना आव्हान देत संघर्ष निर्माण केला. पण मध्यंतरी म्हणजे 2025च्या एका कार्यक्रमात, गणेशोत्सवाच्या एका कार्यक्रमात बंटी पाटील आणि राजेश क्षीरसागर एकाच व्यासपीठावर दिसले. दोघांनी एकमेकांच्या हातात हात घेत स्मितहास्य केलं होतं. त्यामुळे अनेकांच्या मनात दोघांमधील अनेक वर्षाचा राजकीय संघर्ष संपला का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात दोघांमध्ये समट झाल्याच्या चर्चाही रंगल्या. पण आता या चर्चेंना पूर्णविराम मिळाल्याचं चित्र दिसतंय. कथित 30 ते 40 लाख रुपयांच्या कमिशन प्रकरणातील व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पाटील आणि क्षीरसागर पुन्हा एकदा आमने सामने आलेत. त्यामुळे कोल्हापूरमध्ये सुरू झालेली ही लढाई फक्त शिवसेना विरुद्ध काँग्रेस इतकी मर्यादित न राहता ती सतेज पाटील विरुद्ध राजेश क्षीरसागर अशा वैयक्तिक आणि राजकीय संघर्षाचं रूप धारण करताना दिसते. आता या कथित व्हिडिओ प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेनं जातो, व्हिडिओ मागचं सत्य काय समोर येतं आणि आरोपांमध्ये नेमकं कोणाचं म्हणणं खरं ठरतं, याकडे कोल्हापूरसह संपूर्ण राज्याचं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.